आदित्य ठाकरे यांचा नुकताच दौरा झालेला आहे। त्यांनी हिंजवडीतील रस्ते असतील किंवा इतर ज्या समस्या असतील, त्याचबरोबर मेट्रो स्टेशन असेल, याची पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत काही ITNs आहेत आणि स्थानिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आज आदित्य ठाकरे यांनी खरं तर आज दौरा केलेला आहे। त्याआधी देखील म्हणजे स्वर्गीय अजित पवार असतील यांनी दौरा केला होता आणि ज्या समस्या आहेत त्यासाठी गतीनं काम सुरू होतं, परंतु अजित पवार नाहीत। त्यानंतर आता वेगवेगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊन दौरे करतात। काही फरक पडेल वाटते? नक्कीच फरक तर नक्कीच पडेल। आदित्य ठाकरे यांनी खूप चांगले आमचे प्रश्न समजून घेतले, ट्रॅफिकच्या असतील, रस्त्याच्या असतील, आणि ते आल्यामुळे नक्कीच सत्ताधाऱ्यांना पण जाग येईल की विरोधी पक्ष इथं आलाय तर सत्ताधारी पण येईल। तुम्ही जर पाहिलं असेल तर हिंजवडीमध्ये जे ITNs आहे 40,000 कोटींचा रेव्हेन्यू सरकारला भेटतो आणि त्या बदल्यात सरकार असे भंगार फॅसिलिटी देतात की रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्त्या ह्या समस्या होतात। 5 किलोमीटरचा अंतर फेज 1 वरून फेज 2ला यायला 2-2 तास लागतात। तुम्ही जर आले असतील, तुम्ही ग्राउंड लेवलचे रिपोर्टर आहे, तुम्ही स्वतः अनुभवला असतील, अशी भयानक परिस्थिती आहे। काहीच प्लॅनिंग नाही आहे प्रॉपर, आणि इथलं ग्रामपंचायत वगैरे असं PMRD वगैरे असे एक वेगवेगळ्या विभागाकडे वेगवेगळे रस्ते, वेगवेगळे चौक आहे, आणि त्यामुळे कुणाचाच कुणाला ताळमेल नाही आहे। याच्याकडे तक्रार करायला गेलं तर हा म्हणतो तुम्ही तिकडे जावा, ग्रामपंचायतकडे गेलं तर ग्रामपंचायत म्हणते आमच्या हद्दीत नाही आहे, MIDCच्या हद्दीत आहे। असं वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे। मला वाटतं मुख्यमंत्री साहेब जे आहेत, फडणवीस साहेब, त्यांनी इथं लक्ष घातलं पाहिजे वेळेत, कारण मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न सुटू शकतो। आता विरोधी पक्ष इथं आलाय तर नक्कीच सत्ताधारी पक्ष पण याकडे लक्ष घालेल आणि त्वरित येथील जे ITNs आहे आम्ही आमचे प्रश्न नक्कीच सोडवेल अशी एक आशा आहे। परंतु स्वर्गीय अजित पवार यांनी स्वतः या ठिकाणी येऊन अनेक दौरे केले होते आणि त्यानंतर या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्यांनी विकासासाठी प्राधान्य दिलं होतं। अगदी अतिक्रमण असेल, इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या झाल्या होत्या, परंतु त्यांचं निधन झालं। त्यानंतर असं वाटतंय इथं राजकारण होतंय पुणे जिल्ह्यासाठी किंवा या ठिकाणासाठी। अजित दादा यांनी चांगले प्रयत्न केले होते, चांगले त्यांनी पावलं पण उचलले होते। पहाटे ते 7 वाजता येत होते, पाहणी वगैरे करत होते, आणि त्यांनी जे अधिकारी होते वेगवेगळे डिपार्टमेंटमधले त्यांनाही चांगलं झापलं होतं। आणि त्यानंतर काहीशा यंत्रणा हल्ल्या पण होत्या, परंतु दुर्दैवी दादा आता नाही येत आपल्यात। परंतु आता त्यानंतर दादांचे जे वारसे पुढे घेऊन चालले आहेत, पार्थ दादा असतील, सुनित्रा वहिनी असतील, यांनी हा प्रश्न खरं तर गांभीर्याने पाहिला पाहिजे। जे काम अजित दादांकडनं अर्धवट राहिले ते काम सुनित्रा वहिनी जे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे। त्यांनी पण त्वरित आता लक्ष घातलं पाहिजे। आदित्य ठाकरे जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांनी लक्ष घातले, तर सुनीताताई यांनी पण लक्ष घातलं पाहिजे। पालकमंत्री या नात्याने त्यांनी सगळ्या ज्या डिपार्टमेंट आहेत, MIDC असेल, ग्रामपंचायत असेल, PMRD आहे, सगळ्यांची एक बैठक घेऊन त्वरित निर्णय घेतला पाहिजे आणि त्वरित जे यंत्रणा आहे ते वेगवान पद्धतीने राबवल्या पाहिजेत। परंतु अजित पवार गेल्यामुळं पोरकच झाले असं वाटतं हिंजवडी असेल, जिल्हा नक्कीच असेल। नक्कीच दादा होते तर दादा पहाटे 6 वाजता येऊन पाहणी वगैरे करायचे आणि सगळ्या अधिकाऱ्यांना पण 6 वाजता फील्डवर बोलवायचे। दादांचा एक वचक जो होता तो वेगळाच होता, तो ऑरा वेगळा होता, परंतु दादा गेले। दादा नंतर आता त्यांचं जे पद आहे ते वहिनींनी घेतलं, आणि वहिनींनी आता मला वाटतं की त्वरित इथं फील्डवर यावं आणि आम्ही ITNचे जे समस्या आहेत त्या समजून त्वरित दादांचं जे कार्य जे अर्धवट राहिले ते पूर्ण करावं। परंतु आता हे दौरे होत आहेत नेत्यांचे, तर असं वाटतं की पुन्हा गती मिळेल या सगळ्या गोष्टींना? नक्कीच गती मिळणारच ना। आता विरोधी पक्ष आला तर जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनाही जाग येईल, ते जे झोपेतून उठले आहेत ते जागे होतील। आता 6 तारखेला आंदोलन पण होणार आहे हिंजवडीमध्ये, ते आंदोलन झाल्यानंतर तरी सरकारचं लक्ष वेधेल, किंवा ते आंदोलन होण्यापूर्वीच सरकारने इथले प्रश्न मार्गी लागले तर बरं होईल। तुम्ही स्थानिक आहात, तुम्हाला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे। वाहतूक, रस्ते चांगले नाही आहेत, पाण्याची समस्या गंभीर आहे। आज आपल्या या ठिकाणी रहिवासी वर्ग जास्त झालेला आहे, त्यामुळं ते जे रेसिडेन्सी प्लॅन झाले त्यांची जी बांधणी झालेली आहे त्यांना पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। आज आमच्या मुळशी धरणाचं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याला 7 TMC पाणी द्यायचं टाटांचा जो घाट धरलेला आहे, त्यातलं आम्ही फक्त 2 TMC पाणी मागतो, ते त्यांनी आम्हाला देऊ केलं पाहिजे। त्यानंतर जर आमची अशी आजची परिस्थिती आहे, धरण उशाला आणि कोरड घाशाला, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, फक्त आणि फक्त प्रशासन, याला जबाबदार फक्त प्रशासन आहे। आणि तुम्ही झोपलेल्याला जागा करू शकता, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करू शकत नाही। आजची परिस्थिती अशी आहे की ह्या इथले जे स्थानिक नेते आहेत हे झोपलेले आहेत
म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं म्हणजे आहे. इथले आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, हे सगळे झोपलेले आहेत. नक्कीच. आज खासदार जरी महाविकास आघाडीच्या असल्या तरी आज त्या 3 टर्म खासदार आहेत, त्यांनी या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. आमदार आता ह्या तालुक्यातले आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तुम्ही पाहिजे. म्हणताय विरोधक झोपलेले आहेत, मग सत्ताधारी काय करतायत? इथं सत्ताधारी कुठं आलेले आहेत? विरोधक कुठे झोपलेले आहेत? विरोधक तर रस्त्यावर आहेत. विरोधक आलेत ना रस्त्यावर. विरोधक रस्त्यावर आलेत, मग आता सत्ताधाऱ्यांनी पण तिथं आलं पाहिजे. नक्की विरोधक रस्त्यावर काय येत आहेत ह्याची काय मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा? मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करू की आत्ता आदित्य साहेबांनी जे सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन सगळ्या प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेतली पाहिजे, त्यांच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे आणि त्यातून ह्या समस्यांवर निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत ज्यावेळेस आपण हिंजवडीमध्ये राहतो? मुळात सर्वात मोठी अडचण आहे रोड समस्या. त्या रोडच्यामुळं की ट्रॅफिक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्ते अरुंद आहेत. त्याच्यामुळे साधा हायवेपासून शिवाजी चौक किंवा लक्ष्मी चौकापर्यंत जायला 2-2 तास, जाताना ती परिस्थिती, येताना तीच परिस्थिती. त्याच्यामुळे रोडमुळे सगळं इकडं डिस्टर्ब झालेलं टोटल. मेन समस्या रोडची आहेत आणि मग बाकी ज्या नागरिक मूलभूत सुविधा आहेत, पाणी वगैरे तो तर आहेच प्रश्न, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की रोड ट्रॅफिक. हा हिंजवडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ट्रॅफिक. मेट्रोचं अद्यापही उद्घाटन झालं नाही, यामुळे देखील ट्रॅफिकवरती थोडासा भार पडतोय असं वाटतंय का? आणि मेट्रोचं असं अजून तर काही फरक नाही पडत. ऑलरेडी ब्रिज झालेत, ते रोड झालेत, ते होईल त्यावेळेस होईल, पण जे आता मूलभूत मेट्रो परंतु आता सत्ताधाऱ्यांना उद्घाटनाला वेळ दिसत नाही. नाही, तो वेळेचा तो वेगळा प्रश्न आहे. त्याचा म्हणजे मेन समस्या आहे रोडची. जरी मेट्रो जरी उद्या चालू आली तर नक्कीच माझं म्हणणं आहे कदाचित उद्या मेट्रो सुरू झाली तर हा. तुमची वाहतूक कोंडी आहे 25-30% 25% ते 30% Sure. कमी झाली तरी रस्ते तो- मोकळे दिसतील. तोही मोठा फरक पडेल. मेट्रो जर चालू झाली तर 30% नक्कीच वाहतुकीमध्ये हे होईल की रिलीफ मिळेल लोकांना, की जे एक सिंगल कार घेऊन येतात किंवा काही ते मेट्रोने येतील, ती एक गाडी वाचली गेली तरी याच्या 30% मोठा फरकच पडणार आहे. तर मेट्रो पण लवकरात लवकर चालू व्हावी आणि जे रोड आहेत जिथं ओव्हरब्रिज करण्याची गरज आहे तिथे करावं. आता काय होतं, सगळे रोड एकाच ठिकाणी असे हे छोटे रोड आणि सगळ्यांची वाहतूक एकच, तर त्याला ओव्हरब्रिज वगैरे जसं मुंबईच्या धर्तीवर आहे की तिथं असे एकावर एक ब्रिज आहेत अल्टरनेट, तर त्या सिस्टममध्ये मोठे मोठे ब्रिज व्हावेत की जेणेकरून लोकल आणि MIDC करता जे जाणारे आहेत ते सेपरेट असले तर वाहतुकीचा ताण निश्चित कमी होईल. तर सगळ्यात मोठं आहे रोड. हे स्थानिक आहेत आणि काही IT अभियंते आपल्यासोबत होते. मुळात प्रश्न गंभीर आहे. ज्यावेळेस पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः होते त्यावेळेस अगदी पहाटेपासून हिंजवडी असेल चाकणचा दौरा केलेला आहे आणि त्यानंतर मोठा आराखडा तयार केला होता. फ्लायओव्हरचं सगळ्या गोष्टी तयार झाल्या होत्या, परंतु दुर्दैवी अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी केवळ कागदावरतीच राहिल्या. कारण हिंजवडीचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पाडलेलं होतं, ते अतिक्रमण देखील आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. आपल्यासोबत काही महिला IT अभियंत्या देखील आहेत. महिला म्हणून तुम्हाला काय अडचण येते या ठिकाणी? ओके, सगळ्यात महत्त्वाचं जसं सगळ्यांनी सांगितलं ट्रॅफिकसाठी, आणि संध्याकाळच्या वेळेला रात्री जेव्हा आपण IT मधनं घरी जातोय तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे की रस्ते इतके खराब आहे आणि हा एरिया थोडा रुरल एरिया आहे. जर रस्ते खराब, माझ्या स्वतःबरोबर इन्सिडेंट झालेला आहे की बाईकवर मी ऑफिसमधनं घरी जाताना खड्ड्यामुळे पडलेली, खड्डा पाण्याने पूर्ण भरलेला होता, कळलंच नाही की खड्डा पडलेली आणि अगदी सुनसान होतं. रात्रीच्या वेळेला मागून ट्रक आला, ट्रकवाला थांबला, त्याने उचललं. तर रस्ते जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, रात्रीच्या वेळेला लाईट्स वगैरे प्रॉपर असेल तर इथले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचं असं म्हणणं आहे की प्रवास करताना भीती वाटते या रस्त्यावर? खूपच भीती वाटते. माझ्यावरती मला आता वर्ष झालं असेल की मी बाईक हातात परत घेतलीच नाहीये. जीव मुठीत येऊन हो. जातो. परंतु या सगळ्या गोष्टींना कोण जबाबदार आहे असं वाटतं? आता तर जे शासन आहे ते परंतु याकडं म्हणजे विरोधक येत आहेत, सत्ताधारी येत नाहीयेत, मुख्यमंत्री स्वतः तर या ठिकाणी दिसलेले नाहीयेत आणि इतरांचे मंत्री कुठले दिसत नाहीयेत. बरोबर. तर जेव्हा अजितदादा होते तेव्हा आमचे होप्स खूप वाढले होते. आमचे स्वतःचे पण रस्त्याला लागून दुकानं आहेत, प्रॉपर्टीज आहेत. जेव्हा अतिक्रमणमध्ये आलं किंवा रस्ता वायडनिंगमध्ये ते आलं तेव्हा आम्ही बरोबर ते मागे घेतले. आमच्या जागा आम्ही त्यांना दिल्यात की हो, इथल्या प्रगतीसाठीच ती जागा जाते आणि रस्ते वायडनिंग होणार आहे. पण त्याच्यानंतर पुन्हा काहीच झालेलं नाही आहे, ते तसंच तसं पडलेलं. तर IT अभियंते आहेत, काही स्थानिक नागरिक आहेत. ज्यावेळी स्वर्गीय अजित पवार हे या ठिकाणी होते तेव्हा आहे की विकास किंवा या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यासाठी अजित पवार हे प्रयत्न करत होते. परंतु आता अजित पवार नाहीत, त्यामुळं अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागते.
जे मुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांनी देखील या ठिकाणी दौरा करावा आणि या ठिकाणची पाहणी करावी आणि सत्य परिस्थिती जाणून समस्या सोडवाव्यात असं यांचं म्हणणं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.